मावळ तालुक्यातील नवला कोंबरे ग्रामपंचायत हद्दीतील बदलवाडी MIDC हद्दीमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. तीव्र उन्हाचा कडाका असताना दुःखित नातेवाईक या ठिकाणी तीव्र उन्हामध्ये बसलेले आहेत. त्यामुळं अनेक नातेवाईकांना या उन्हामुळे चक्करही येत आहे. याच ठिकाणच्या स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांनी वारंवार आंदोलनं केल्यानंतर MIDC कडून त्यांना आश्वासनं देण्यात आले आणि या ठिकाणी काल 4 मे 2026 रोजी आंबी मंगरुळ चौकामध्ये दुचाकीवरनं घरी येत असताना या ठिकाणी उषा तानाजी बदाले यांचा अपघातात मृत्यू झाला. आणि त्या अगोदर मावळ 24 तासने त्या चौकामध्ये जे काही पाणी रस्त्यावर येते आणि मोठ्या आकाराचा खड्डा पडलेला आहे, अनेक अपघात होतात या संदर्भात बातमी केली होती. पण अद्यापही प्रशासनाने त्या ठिकाणी लवकरात लवकर तिथलं पाणी रोखलं नाही किंवा तिथला खड्डा बुजवला नाही, त्यामुळं अपघात झालेला आहे. तर या ठिकाणी स्मशानभूमी होण्यासंदर्भात जे पंडित अण्णा सुभाष दहातोंडे यांनी वारंवार संघर्ष केलेला आहे आणि आजही इथल्या नातेवाईकांना, इथल्या ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. यातच कंपनीच्या खोदकामामुळं नीट मयत घेऊन पण चालता येत नाही, अशी इथली परिस्थिती झालेली आहे. आणि यामध्ये लवकरात लवकर ह्या गावाला स्मशानभूमी व्हावी अशी मागणी होत आहे. तर या ठिकाणी पंडितांना दहातोंडे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो. काय सांगाल, नेमकं तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे? आज या ठिकाणी उषाताई तानाजी बदाले यांचं दुःखित असं निधन झालेलं असून आमच्या गावावरती खूप मोठी शोकांतिका पसरलेला आहे. तसेच आम्ही वारंवार उपोषणाला बसून स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही ह्या जागेची नोंद असून सातबाऱ्याला ह्या कंपनीला MIDCनी विकल्यामुळे आम्हाला आज उघड्यावरती उन्हातान्हात बसावं लागतं. या ठिकाणी कित्येक माणसांना चक्कर आलेली आहे उन्हामध्ये. तर आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे की प्रादेशिक अधिकारी गवळी साहेब यांनी आम्हाला उपोषणाला येऊन तुमचं 2 दिवसात काम चालू करतो असं आम्हाला लेखी दिलं. आम्ही ते लेखीची त्यांना पाठपुरावा करूनसुद्धा 2 दिवसात काम चालू करतो असं त्यांनी आम्हाला फुल आश्वासन दिलं आणि आम्हाला उपोषण मागे घ्यायला लावलं वडगाव या ठिकाणी. आम्ही त्यांच्या शब्दाला मान दिला, परंतु आमच्याकडं संपूर्ण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे आमचं काही काम करण्यात आलेलं नाही. तर त्यांना विनंती आहे, आमचा अंत बघू नका, लवकरात लवकर आमचं काम चालू करा. खूप त्रास होत आहे सर्व लोकांना. तर या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित असलेले जे नातेवाईक आहेत यांना या उन्हामुळं अतिशय त्रास होत आहे. तर या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य आहेत राजेंद्र कडलक, आम्ही त्यांच्याकडनं काय सांगाल की MIDCनी स्मशानभूमीची जागा घेतली, त्यामुळे इथं नागरिकांना उघड्यावर दगडामधनं रस्ता नाही आहे, अशा ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागतात. आणि ज्या आंबी मंगरुळ चौक जो आहे त्या अगोदर आम्ही बातमी लावली होती, नागरिकांचे बळी जातील, आणि त्या ठिकाणी उषा तानाजी बदाले यांचा अपघात झाला दुचाकीवर आणि तिथं त्यांचा मृत्यू झाला. काय सांग? नवला कोंबरे MIDC आणि वाढतं औद्योगिकरण, खरोखर आमच्या गावामध्ये कंपन्या वाढत आहे, पण त्या ठिकाणी गावचं दुर्दैव म्हणायला लागेल की आमच्या बदलवाडी गावातील स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे तो अद्यापही मार्गी लागला नाही. आम्ही आमच्या गावातील स्थानिक लोकांनी भरपूर प्रयत्न केले, आंदोलनं केली, सगळ्यांना विनंती करून झालेला आहे. आणि आज काल जो अपघात घडला त्या संदर्भात तुम्ही 16 तासापूर्वीच एक बातमी मला दाखवली की पाणी असेल, पाण्यामुळं तो खड्डा पडलेला असेल. तर त्याची माझी प्रशासनाला विनंती आहे की त्याच्यावरती व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन तिथं जे पाणी आलं आहे आणि जे खड्डा कशामुळे पडला त्याची माहिती घेतली पाहिजे. आणि म्हणजे MIDCतील अधिकाऱ्यांना विनंती आहे, जर तुम्ही आमच्या गावाला जर असंच खेळवत ठेवणार असेल तर ह्याच्या पुढचं जे आमचं पाऊल असेल हे अतिशय तीव्रतेचं असेल, एवढा इशारा मी या ठिकाणी MIDCला देतो. आणि तुम्ही जे लेखी आश्वासन आम्हाला दिले त्याची पूर्तता जर तुम्ही केली नाही, त्या लेखी आश्वासनानुसार जर तुम्ही आम्हाला या ठिकाणी ते स्मशानभूमी पूर्ण करून दिली नाही, तर ह्याच्या पुढचं आंदोलन आमचं
आंदोलन असेल किंवा पुढचं पाऊल आमचं हे एकदम तीव्रतेच्या दिशेने जाईल या ठिकाणी मी त्यांना इशारा देतो आणि या ठिकाणी त्यांना विनंती पण करतो की तुम्ही दिलेल्या लेखी पत्रानुसार आम्हाला ती स्मशानभूमी करून द्यावा. तर या ठिकाणी जे दुःखित अंतकरणाने उपस्थित असणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत त्या उन्हामध्ये की ऊन पारा 40-42चा पारा आहे आणि अंत्यसंस्कार करत असताना या ठिकाणी जे आहे की आगीच्या झळा इतक्या लागतात की माणसाला आगीचे चटके बसत आहेत. तर अशी ही परिस्थिती झालेली आहे. तर केव्हा या ठिकाणी गावी आता या गावाला न्याय द्यावा अशा प्रकारची यावा आईच्या श्रद्धांजली वाहताना असताना मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो आणि माझ्या या काही जाता नागरिकांना अंत्यसंस्काराच्या वेळी रस्त्यावर बसावं लागत आहे आणि त्यामुळं हा रस्ताही बंद करण्याची वेळ येत आहे. लवकरात लवकर या ठिकाणचा हा जो रस्ता आहे हा रस्ता खुला करण्यासाठी बदलवाडी गावाची जी स्मशानभूमी आहे ही स्मशानभूमी त्वरित या ठिकाणी उभारण्यात यावी अशी मागणी होत आहे की इथल्या नातेवाईकांना उन्हामध्ये उभं राहावं लागतं आणि त्यामुळं अनेकांना या उन्हामुळं चक्कर येत आहे. तरी लवकरात लवकर ही स्मशानभूमी होणं गरजेचं आहे. सर्व महिलांना सावली नसल्यामुळं या ठिकाणी उन्हामध्ये दगडामध्ये आणि याच ठिकाणी जे मयत घेऊन ये जा करण्यासाठी रस्ताही नाही त्याच्यामुळं पायी निष्ठतो अशा भयानक परिस्थितीमध्ये आणि तीव्र उन्हामध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. वारंवार या ठिकाणी तर या ठिकाणी मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम बापू कदमे. बापू, काय सांगाल की इतके आंदोलनं केले, उपोषणं केले, पण आज अखेर या ठिकाणी तीव्र उन्हामध्ये अंत्यसंस्कार करावे लागत आहे आणि त्या अगोदर आंबी मंगरूळ चौकामध्ये जे काही पाणी रस्त्यावर येते, खड्डे होतात, त्याचीही बातमी केली होती. बळी जातेना असं सांगितलं होतं आणि काल अपघात झाला त्यामध्ये उषा तानाजी बदाले यांचा अपघातात मृत्यू झाला. काय सांगा? अतिशय दुर्दैवी घटना बदाले परिवारामध्ये झाली आहे. ही होत असताना आमच्या भगिनी उषाताई तानाजी बदाले यांचं रात्री 9:30 वाजता अपघाती निधन झालं. मी प्रथमतः त्यांच्या आत्म्याला चिरशांती सद्गती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि बदाले परिवाराच्या जे बदाले परिवाराला दुःख झाले ते दुःख संकनी शक्ती परमात्मा पांडुरंगाने या परिवाराला देवो. अतिशय आनंदी जीवन जगणारा हा परिवार आणि विशेषतः अंगणवाडी सेविका म्हणून या गावामध्ये नावलौकिक केलेली अशी ही आमची भगिनी आणि तिचा खरं तर असा दुर्दैवी मृत्यू व्हावा, अपघाती मृत्यू व्हावा ही खरी शोकांकित आहे. औद्योगिकरण वाढत असताना नागरी सुविधा म्हणून किंवा रस्ते असतील, काही जे व्यवस्थापन असेल त्याचा अभाव या ठिकाणी या परिसरामध्ये विशेषतः नवलकोंबरे असन, आंबी, तळेगाव, चाकणपर्यंत त्याचा अभाव सातत्याने जाणवतो आहे. आणि हे जाणवत असताना खरं तर कालची घटना ही दुर्दैवी आहे. विशेषतः गेल्या 3 महिन्यापूर्वी या गावाला स्वतंत्ररित्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमी व्हावी म्हणून मीच देखील या ठिकाणी आंदोलन केलं. पण आंदोलन करत असताना त्या ठिकाणी प्रशासन असेल, एमआयडीसी अधिकारी असेल, त्यांनी लेखी आश्वासन दिले
आणि ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा 2 दिवसात स्मशानभूमी चालू करतोय अशा प्रकारचं आश्वासन गावात येऊन त्या ठिकाणी देत असताना त्यांना देखील माझी खरं तर या निमित्ताने त्यांना माझं विचारणं आहे किंवा त्यांना सांगणं आहे की 2 दिवसात तुम्ही स्मशानभूमीचं काम चालू करणार होते, मग हे घोडं कुठं अडलं? तालुक्यामध्ये तर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीतलं विकास कामं करता, वेगळ्या पद्धतीचं सगळं जे मी म्हणन तेच अशा प्रकारचं तुमचं एकंदर तालुक्यामध्ये काम चालू आहे, मग ही स्मशानभूमी थांबली का? याचं उत्तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही द्यावं. आणि हे थांबत असताना तात्काळ याच्या आजच्या घटनेची दखल घेऊन उद्या वेळप्रसंगी पाऊस उन्हाळा आज उन्हाचा फार मोठा तीव्र चटका आहे. उद्या पावसाळा जर आला तर रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागतील ह्या गावाला, या नागरिकांना. याची दखल तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान आमदारांनी घ्यावी आणि तात्काळ हा प्रश्न सोडवा अशी त्यांना विनंती करतो. आणि प्रशासन म्हणजे MIDCच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी याची दखल घेऊन हा प्रश्न तात्काळ सोडावा, कारण अशा घटना अतिशय दुःखद घटना या ठिकाणी होत आहे. याची गंभीर दखल आपण घ्यावी ही विनंती. मावळ तालुक्यातील 9 उंबरे ग्रामपंचायत हद्दीतील बदलवाडी या ठिकाणी MIDC आला, बदल झाला, पण स्मशानभूमी नसल्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हामध्ये उन्हाचे चटके खात